नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता आपण जे शेतकरी PM किसानची आतुरतेने वाट बघत होते, त्याची तारीख काय झालेली आहे, आता जाहीर झालेली आहे. आणि लवकरच ₹2000 हप्ता जो आहे PM किसान योजनेचा, ते या शेतकऱ्यांच्या खात्यावर तो काय होणार आहे, जमा होणार आहे. ही एक आनंदाची बाब म्हणावं लागेल, कारण 22वा जो हप्ता आहे तो काय होणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर लगेचच जमा होणार आहे. या दिवशी पहा, आता कोणत्या दिवशी जमा होणार आहे त्याविषयी आपण सविस्तर थोडीशी माहिती घेऊ. तर तत्पूर्वी तुम्ही या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, आता बरेच दिवस झाला आहे शेतकरी PM किसान योजनेची वाट बघत बसले आहेत. हप्ता कधी येईल, काय येईल, ऐका नाही, कधी पडतो, बंद झाला का काय, अशा कुशंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय झालेल्या होत्या, निर्माण झालेल्या होत्या. आणि आता त्यामध्ये काय झालेलं आहे, हप्ता शासनाने काय केलेला आहे, जाहीर केलेला आहे. आणि बरेच शेतकरी या हप्त्यापासून अपात्रसुद्धा राहणार आहेत, कारण बऱ्याच शेतकऱ्याचे हप्ते काय केले जाणार आहेत, रोखले गेलेले आहेत. जवळपास 90 ते 91 लाख शेतकऱ्यांना काय होणार आहे, याचा लाभ मिळेल. आणि यानंतर बरेच शेतकरी काय केलेले आहेत, यातून वगळलेले आहेत. मग कोणाची KYC, आधार शेडिंग, त्यानंतर बँकला आधार लिंक नाही, ह्या अशा अडचणी. त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांनी फार्मर ID वगैरे काढलेले नाही, काढून महाविस्तार ॲप इन्स्टॉल केलेलं नाही, ह्या अशा अडचणीमुळं. त्यानंतर आणखीन बरेच शेतकरी आहेत की त्यांनी KYCच बाकी आहे. त्यानंतर घरातील बरेच व्यक्ती काय करत आहेत, याचा लाभ घेत आहेत. असेही शेतकऱ्याला काय होणार आहे, हप्ते त्यांचे काय बंद होणार आहेत. आणि त्यामुळं मग बरेच शेतकरी ह्या हप्त्यापासून काय झालेले आहेत, अद्याप वंचित राहिलेले आहेत असं म्हटलं तरी काही अडचण नाही. आणि जे शेतकऱ्यांचं सगळं व्यवस्थित करेलं आहे, यांचं बायोमेट्रिक जे असेल तर म्हणजे eKYC वगैरे, त्यानंतर बाकीचं महाविस्तार ॲप डाउनलोड केलेलं आहे. नंतर बँक आधार लिंक आहे. असे सर्व शेतकऱ्यांना पात्र जे लाभार्थी आहेत ना, त्यांचा 22वा हप्ता त्यांच्या खात्यावर 13 मार्च 2026 या दिवशी काय केला जाणार आहे, टाकला जाणार आहे. म्हणजे त्यांच्या खात्यावर महा-DBT थ्रू हे जे पैसे आहेत ना, ते वर्ग केले जाणार आहेत. आणि बरेच लाभार्थी यापासून वंचित राहणार आहेत, कारण ते वगळले असं म्हटलं तरी काही अडचण नाही. कारण बरेच शेतकरी यापासून अपात्र केलेले आहेत. आणि शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे वगळण्यात आलेले आहेत असं म्हटलं आहे. 90 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना काय होणार आहे, हप्ता महाराष्ट्रातल्या मिळणार आहे. आणि जे लाभार्थी आणखीन ज्यांचे पाठीमागं हप्ते वगैरे बंद आहेत, तर त्यांनी eKYCची प्रक्रिया वगैरे, त्यानंतर बँक आधार लिंक हे सगळं काही करून ठेवलं असेल, तर मग ह्यावेळेस त्यांना चान्सेस आहेत हप्ता पाडण्याचे. आणि जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर मग हा 13वा हप्ता त्यांना मिळणार नाही. लवकरच 13वा हप्ता त्यांच्या खात्यावर काय केला जाणार आहे, जमा केला जाणार आहे. 13 मार्च 2026 रोजी 22व्या हप्त्याची काय केली जाणार आहे, वितरण केले जाणार आहे. आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जे पात्र लाभार्थी आहेत, तर त्यांच्या खात्यावर हे पैसे महा-DBT थ्रू ट्रान्सफर केले जाणार आहेत, येणार आहेत. धन्यवाद.